सायली, ते सिच्युएशनशिप म्हणजे काय असतं ग? अगं ती अशी परिस्थिती असते ना, एखाद्याची अडकतात लोक परिस्थिती. अच्छा, तरीच म्हटल्या लोकांना ना काही अक्कलच नसते, कशाचंही काही करून टाकतात नुसतं. पण तू कुठे ऐकलंस हे? अगं तुला नाही माहिती, त्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये तो प्रतीक राहतो बघ. अगं त्याचं लग्न मोडलं. काय तर म्हणे ती मुलगीची सिच्युएशनशिप होती, तर हे बोलले की नाही अशी मुलगी आम्हाला नको, हिचं लग्न आम्ही नाही लावून देणार आमच्या मुलाशी. पण तिची सिच्युएशनशिप आता ह्यांनीच समजून घेतली पाहिजे ना, तिचं काय बरं वाईट चाललंय ते ह्यांनीच बघायला हवं की नको. असं कोण करतं मला सांग? काय हो, आपल्या वेळी नव्हती का आपली सिच्युएशनशिप किती खराब होती तेव्हा, पण आपलं झालंच ना लग्न. काय वाईट दिवस बघितले, पण आता चाललंय ना सगळं व्यवस्थित. हे बघ, खरं तर ना सिच्युएशनशिपमध्येच कळतं की कोण खरं आणि कोण खोटं. आपण नेहमी मदत केली पाहिजे सिच्युएशनशिपमधल्या लोकांना, कधीच हात नाही वर करायचे बाबा. काय ग, लेट झाला तुला अगं एवढा? रिक्षावाला सुट्टे पैसेच नाहीत त्याच्याकडे, किती वेळ आमचं चाललेलं नुसतं. ते काय ऑनलाईन फोनलाईन पण मला जमत नाही. मी त्याला म्हटलं देखो भैया अभी हम ऐसे अडके हैं सिच्युएशनशिप में, अभी क्या करे आप ही मेरी समझ लो ना, मुझे जरा थोडासा समज के लो. शेवटी मी त्या वाण्याकडून पैसे घेतले आणि देऊन आले त्याला. ग काही नाही, ते शेजारचे भाऊजी ते वहिनी घरी नाही आहेत ना 2-3 दिवस झाले, त्यांना आज मी चहा बनवून दिला. तो नुसते आपले थँक्यू वहिनी किती वेळ करतात. म्हटलं ओ भाऊजी, आता आपली आहे सिच्युएशनशिप अशी, तर मी करणारच ना तुम्हाला मदत. काय? काय एवढं त्याच्यासाठी थँक्यू किती वेळ आपलं. नाही यार.